जय शिवराय भाऊनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। चिक्कोड्याला शूट आहे वेडिंगचं, तिकडे निघालो। शिवराज आणि मी आहे। अनेक फोटोग्राफर आहेत इचलकरंजीचे, वडगावातनं त्यांना सोबत घेऊन जायचं आहे। तिकडे जाताना पूल लागतोय हो, तर गार वार लागते, निवांत थांबून वार का वाटते, पण चला शूट आहे तिकडे। चिक्कोड्यात पोहोचलो, त्यांनी लाईव्ह लोकेशन पाठवलेलं, त्यामुळे लगेच लोकेशनवरती गेलो। एक तासभर आधीच पोहोचलो होतो, त्यांचा आवरावरी चालू होती। तासाभरात हळदी चालू झाल्या। हळदी संपून 2 मिनिटं होते, त्यावर डॉल्बी लावला, पाणी बिनी सोडलं आणि जल्लोष करायला चालू झाला। आम्हाला काही वेळच दिला नाही फोटो वगैरे काढाय, पण सगळ्यांनी फुल एन्जॉय केली हळदी। पोट्रा लाईट वगैरे तिथंच ठेवलं, दुसऱ्या दिवशी वज्ज घेऊन यायला नको म्हणून। 9:15चं टायमिंग दिलं होतं। मिरवणूक होती, गावदेवसाठी जाणार होते ते। बरोबर पोचलो, मिरवणूक चालू झाली। तिथंच घराजवळ 1-2 देवळं होती, तिथले घेतलं शूट। आणि गावाबाहेर एक देऊळ होतं, तिकडं गाडीतनंच निघालो। मिरवणूक काय एवढ्या लांब घेतली नाही त्यांनी, खरं मंदिर 1 नंबर आहे। आणि मंदिराच्या बाहेर पण असं तलावासारखं आहे, झाडं झुडपं, एकदम शांत वाटते। चिक्कोड्यात कवा आला तर इकडं नक्की या। काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। गावदेवचं सगळं शूट आवरलं, घरी निघालो। आता तिथून डायरेक्ट हॉलवर जायचं। हॉल काय लय लांब नव्हता, जवळच होता। आणि दिवसभर केलेलं एन्जॉय जर तुम्हाला बघायचं असेल तर लाईक आणि फॉलो करा। अन धावला बैल मना